में आ रहा है कि बहुत से किसान उस लाभ से वंचित हैं। उस ताल्लुक से आपको क्या बोलना? नहीं सर, हमारे यहाँ से तालुका लेवल पे जितने भी फार्मर है, शेतकरी आहे, त्यांचं आम्ही सर्व डॉक्युमेंटेशन करून वरिष्ठ कार्यालयाला पाठवलेलं आहे। त्याच्यामध्ये आपले टोटल लाभार्थी 26,754 होते। बाकीच्यांना ही योजना भेटते। त्याच्यात नवीन अप्रूव्हल 4,758ला घेतलं आपण आणि त्याच्यामध्ये काही रिजेक्ट बी झाले तर 1,937 हे रिजेक्टेड आहेत। त्यांचे कारण आहे की ते 2019च्या नंतरचे फेरफार आहेत त्याचे। काही जणांचे त्या कारणाने रिजेक्ट झालेत। बाकी तालुका स्तरावर जे पाठवलेत ते प्रस्ताव पूर्णपणे मंजूर झालेत आणि काही प्रोसेसमध्ये आहेत, ते काही दिवसात पडतात। ज्या शेतकऱ्याला त्रुटी आलेली आहे त्यांना आपण कळवलेलं आहे। हो, आपण बी कळवलेलं आहे। त्यांना मेसेजद्वारे कळवतो, आपल्याकडे भेटायला येतात, त्यावेळेस बी आपण सांगतो ही तुमची त्रुटी आहे, त्यामुळे तुमचं राहिलेलं आहे। काही आधार शेडिंगचे असतात, काही याचे असतात, ते प्रकरण आपण इथं बी सॉल्व्ह करतो। जे सिलेक्ट झालेले आहे, जे त्यांची त्रुटी आलेली आहे, त्यांची काही लिस्ट वगैरे आपण लावू शकतो आपल्या कार्यालयामध्ये? हो, आपल्याकडे असते ना, लिस्ट असते ना। हो, लिस्ट असते आपल्याकडे आणि आपण ते सांगतो पण त्या शेतकऱ्यांना। अभी फिलहाल लिस्ट लगे नहीं आहे त्यांच्याकडे, आमच्याकडे ऑपरेटर आहेत, त्यांच्याकडे रोज डायरेक्ट आदेशप्रमाणे हे ज्यांची जी त्रुटी आली त्यांनी आमच्या कागदपत्रांना सुधार किंवा आपण त्यांना फोन करून सुद्धा त्यांना बोलवतो। हो हो हो, आपण त्यांना फोन करून सुद्धा सांगतो। यहाँ से पूरा कॉपरेट किया जा रहा है। इस तरह की मालूमात तालुका कृषि अधिकारी के यहाँ के जो असिस्टेंट हैं उन्होंने हमारे न्यूज़ चैनल के माध्यम से दी है। और भी इस न्यूज़ के लिए आप देखते रहे बोलता महाराष्ट्र।